तर ह्या ठिकाणी आपण बघणार आहोत की डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. तर फिमेल गॅमेटोफाइट डेव्हलपमेंट जी आहे ही डेव्हलपमेंट कशा पद्धतीने नाव द डेव्हलपमेंट ऑफ द फिमेल गॅमेटोफाइट त्यालाच आपण एम्ब्रियो सॅक सुद्धा म्हणतो. हे एम्ब्रियो सॅक डेव्हलपमेंट होत असताना त्या ठिकाणी ऍक्च्युअली काय प्रोसेस आहे बघा. तर एम्ब्रियो सॅक जो आहे तयार होण्याच्या अगोदर आपण बघितलं ओहुल मध्ये, आणि ओहुल मध्ये देयर इज अ प्रेझेन्स ऑफ दी पॅरेंचायमॅटस सेल. तिथे काय असतात? पॅरेंचायमॅटस सेल असतात, आणि ह्या पॅरेंचायमॅटस सेल दॅट विल बी वन ऑफ दी, लक्षात असू द्या की त्यामधल्या ओहुल मध्ये आपण काल बघितलं, ओहुलचं स्ट्रक्चर बघितलं, आणि ओहुलच्या आतमध्ये न्यूसेलस असतो, आणि न्यूसेलस मध्ये असतात पॅरेंचायमॅटस सेल. आणि ह्या पॅरेंचायमॅटस सेल ज्या की मायक्रोपायलर ओपनिंग कडे असणाऱ्या, नॉट सेंटर. पॅरेंचायमॅटस सेल न्यूसेलस मध्ये पूर्ण एंटायर असतात, त्यामध्ये मायक्रोपायलर ओपनिंग कडे प्रेझेंट असणाऱ्या ज्या सेल असतात त्यापैकी एक सेल, वन ऑफ दी parenchymatous cell that will be function as the megaspore mother cell. मेगास्पोर मदर सेल म्हणून ती काय करते? काम करते. ओके. कुठली? ऍड्स टुवर्ड्स दी मायक्रोपायलर ओपनिंग, सेंटरची नाही, चलाचाल एंड कडली नाही. मेगास्पोर मदर सेल आता आपण जर बघितलं ह्या ठिकाणी तर मेगास्पोर मदर सेल जी डिप्लॉइड कंडिशन मध्ये असते. these are the mother cell which is the diploid in condition. This cell which acts as the megaspore mother cell are undergo the meiosis to form the linear tetrad. इथे काय झालं? to form the इथे meiosis झालं. these are the meiosis. meiosis मध्ये एका सेलच्या 4 सेल तयार होतात. मियोसिस, इथं मियोसिस झालं. मियोसिस झाल्यानंतर देर इज अ फॉर्मेशन ऑफ दी लिनियर टेट्रेड ऑफ दी हेप्लॉइड सेल, दॅट इज अ मेगास्पोर. 4 मेगास्पोर इथं तयार झाल्या. 1, 2, 3 आणि 4. हे कशा अरेंज झालेले आहेत? दीज आर दी अरेंज लिनियरली, वन अबोव दी अनदर. ह्याला म्हणायचं लिनियर टेट्रॅड ऑफ हेप्लॉइड मेगास्पोर. 4 हेप्लॉइड सेल इथे दिलंय बघा, 4 हेप्लॉइड सेल. आता ह्यापैकी 4 पैकी वरची जी सेल आहे अप्पर सेल, ही जी वरची जी सेल आहे दीज आर दी अप्पर सेल. This upper cell that will be upper 3 megaspore abort and lowest one toward the center of the nucellus remains a functional, acts as the first cell of the female gametophyte. आता काय होईल ह्या ठिकाणी की there is a upper 3 megaspore abort and the lowest one toward the center of the nucellus. न्यूसेलसच्या सेंटरला असणारी जी सेल आहे, इनर सेल ग्रोज. These are the haploid megaspore which are the function as the first cell of the female gametophyte. The acts as the first cell of female gametophyte. Generally, one megaspore toward the center is functional megaspore. ही जी दिसते ही फंक्शनल मेगास्पोर म्हणून काम करते. these are the functional megaspore or the that will be a haploid megaspore. so that this haploid megaspore म्हणजे कसं डेव्हलपमेंट पहिली लक्षात ठेवा.
ह्याच्यामध्ये ऍक्च्युअली आपण काळजीपूर्वक जर प्रॉपर अंडरस्टँडिंग करून घेतलं तर आपल्याला अभ्यास करण्याची गरज पडणार नाही. इथं फंक्शनल मेगास्पोर आहे. ही फंक्शनल मेगास्पोर काय होत असते, दॅट विल बी टुवर्ड द सेंटर ऑफ द न्यूसेलस अँड रिमेन फंक्शनल. इट ऍक्ट्स ऍज दी फंक्शनल मेगास्पोर. आणि बाकीच्या ज्या 3 सेल असतात ती त्या सेल काय होतात, डिजनरेट. इथे काय दिलेलं आहे बघा, 3 lowest cell of the megaspore is a goes to degenerate, which acts as the first cell of the female gametophyte. Functional megaspore, which acts as the first cell of the female gametophyte. Generally, one megaspore toward the center is a functional megaspore. वरची जी आहे functional megaspore, and it is the, in fact, the first cell of the female gametophyte. It undergoes the 3 successive free nuclear mitotic division. आता ही जी फंक्शनल मेगास्पोर तयार झाल्यानंतर ह्या फंक्शनल मेगास्पोर 3 वेळा, लक्षात असू द्या, 3 वेळा, इट इज द इन फॅक्ट दॅट द first cell of female gametophyte, first cell of female gametophyte, it undergoes ही सेल, कोणती सेल, ही फर्स्ट सेल ऑफ द फिमेल गॅमेटोफाइट. ही फर्स्ट सेल आहे फिमेल गॅमेटो. ह्याच्यापासून फिमेल गॅमेटोफाइट तयार होणार आहे. आणि ह्या फिमेल गॅमेटोफाइटची पहिली सेल 3 वेळा न्यूक्लिअर मायटोटिक डिव्हिजन होत असतं. 3 वेळा मायटोटिक डिव्हिजन. फर्स्ट नरिश्ड बाय द न्यूक्लियस कडनं नरिशमेंट होत असते, and goes to the first कोणी केलं हे स्क्रीनवर? प्लीज रिमूव्ह दी सच टाइप ऑफ दी ग्रोथ ओव्हर रायटिंग. प्लीज रिमूव्ह इमिडिएटली. कोणी जर केलेलं आहे त्याचं नाव डिस्प्ले व्हायला इथं. प्लीज रिमूव्ह. नाउ दिस बघा या ठिकाणी हे जे आहे मायटोसिस, पहिला मायटोसिस झालेला आहे. ओके, हे मायटोसिस झालाय. आणि हे मायटोसिस झाल्यानंतर फर्स्ट मायटोसिस झालं, त्याच्यापासून काय तयार झालं, 2 सेल. एका म्हणजे ग्रोथ नरिश बाय द न्यूक्लियस मायटोसिस ऍट द एंड ऑफ द नियरेस्ट टू द मायक्रोपाइलच्या अगदी जवळ त्या ठिकाणी त्या सेलचं मायटोटिक डिव्हिजन झालं. हे फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन. दीज आर द फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन. किती वेळा मायटोटिक डिव्हिजन होतं? 3 वेळा. फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन आर द हिअर टेक प्लेस and then to form the 2 haploid cells. इथं 2 haploid सेल तयार झाल्या. या 2 haploid सेल तयार झाल्या इथं दिसतंय आपल्याला. आणि 2 haploid सेल तयार झाल्यानंतर देन आता सेकंड मायटोटिक डिव्हिजन. परत प्रत्येक सेलचं, प्रत्येक न्यूक्लिया इथं फॉर्मेशन झालेलं आहे. सेकंड मायटोटिक डिव्हिजन. सेकंड मायटोटिक डिव्हिजन म्हणजे एका सेलच्या 2, 2च्या 4. आता याचं मायटोटिक डिव्हिजन झालं, तिच्यापासून 2 तयार झाल्या, लाईक दिस. इथं सुद्धा 2 तयार झाल्या. परत ह्या ठिकाणी सुद्धा या सेलचं मायटोटिक डिव्हिजन झालं आणि परत ह्याच्यापासून 2 तयार झाल्या, राईट, लाईक दिस. ओके. त्याच्यानंतर काय होईल, देन आफ्टर सेकंड मायटोटिक डिव्हिजन मध्ये 4 झाल्या. परत आता 4चं काय होतील, 8 होतील. म्हणजे ह्या ठिकाणी थर्ड मायटोटिक डिव्हिजन. त्या 4 पासून परत 4चे 8 होणार. आता each nuclei which are undergoes the free nuclear division, free nuclear mitotic division, free nuclear mitotic division. अशा पद्धतीने दिसायला लागलं तुम्हाला स्क्रीनवर. मी त्याच्यापासून प्रत्येक न्यूक्लियाय आर अंडरगोज दी free nuclear mitotic divisions.
then form the 8 nuclei. The 8 nuclei तयार झाले. This 8 nucleated 7 cell structure. आता काय होईल बघा. The total 8 nuclei are formed. इथे किती 8 nuclei आहेत. 1 2 3 4 1 2 3 4 अशा 8 nuclei इथं फॉर्म झाल्या. The total 8 nuclei are formed, 4 of which are located at each pole. ह्या ठिकाणी बघितलं आपण तर असं आपण त्याचं जर भाग केले, हा एक पोल आहे आणि हा एक पोल आहे. दोन्ही पोलकडे 4 न्यूक्लिया ह्या ठिकाणी प्रेझेंट आहेत. 4 न्यूक्लिया. The total 8 nuclei are the form, 4 of which are located at each pole. One nucleus from each pole migrated toward the center and are called as the apolar nuclei. काय होईल इथं की प्रत्येक पोलकडे 4 न्यूक्लिया आहेत, त्यापैकी एक न्यूक्लिया सेंटरला मायग्रेटेड होईल. इथं बघा ह्या 4 न्यूक्लिया इथं आहेत, तिथं 4 न्यूक्लिया इथं आहेत. त्यापैकी एक न्यूक्लिया, 1 nuclei are the migrated at the center of the nucellus and 1 nucleus from the another pole of this nucellus are migrated the like this. There is a one nuclei are migrate toward the center are called as the polar nuclei. ह्याला काय म्हणायचं? These are the known as a polar nuclei. हे दोन जे न्यूक्लिया जे तयार झाले आहेत, that is known as the polar nuclei. These are the known as the polar nuclei. Polar nuclei. हे polar nuclei center ला and 3 nuclei toward the micropylar end and 3 nuclei toward the chalajal end. हे chalajal end आहे. हा there is known as the micropylar end. हे micropylar end आहे. हे chalajal end. 3 antipodal cells which are present as the group of 3 cells. ग्रुप ऑफ 3 सेल म्हणजे इथं 4 वरती गेलेत, ह्या पोलला एक प्रत्येक पोल कडनं सेंटरला मायग्रेटेड झाले, त्याला पोलार न्यूक्लिया म्हणायचं. चलाजल एंड कडे ग्रुप ऑफ 3 सेल. दिस ग्रुप ऑफ 3 सेल is the known as the antipodals. 3 antipodal cells are the present. And group of 3 cell toward the micropylar end, micropylar opening कडे present असणारा group of 3 cell is known as the egg apparatus. त्याला egg apparatus म्हणतात, which are consist of the 3 cells, group of 3 cells. And chalajal end कडे there is a presence of the 3 cells that is known as the antipodal cells. These antipodal cells ह्या तिन्ही सेल सारखे आहेत, परंतु मायक्रोपायलर एंड कडे प्रेझेंट असणाऱ्या ज्या सेल आहे त्या सेल कशा आहेत? these are the 3 cells but these are the different cells. ह्या ठिकाणी 2 लॅटरल सेल दिसतात तुम्हाला. these are the known as the synergids. त्याला synergids म्हणायचं. and center one is known as the ovum or the female gamete. ovum or the female gamete. Center ची जी सेल आहे त्याला काय म्हणायचं? these are known as the ovum or the female gamete. And the lateral 2 cell is known as the synergids. Lateral 2 cell is known as the synergids. And so that lateral 2 cells are known as the synergids. ह्या 2 lateral cell आहेत त्याला synergids म्हणायचं. And these two supporting haploid synergid cells. Synergid cell shows the hair-like projection. त्याच्यावर hair-like projection present आहे. Synergids show the hair-like projection called as the filiform apparatus. Question may be asked, what is mean by the filiform apparatus? Filiform apparatus, that means the
synergids show the hair-like projection. This is called as the filiform apparatus, and which guide the pollen tube towards the egg. म्हणजे जेव्हा पोलन ट्यूब मायग्रेट ग्रोथ होत असते किंवा पोलन ट्यूबला गाईड करण्यासाठी when at the time of the fertilization, then this filiform apparatus are the guide the pollen tube towards the egg. That is, the antipodal cells are the group of 3 cells are the present. The antipodal, three cell of the antipodal cell. Antipodal cell are group of the 3 cells present at the chalajal end. Chalajal end kada present hai. Antipodal cell are the group of 3 cells present towards the chalajal end. The 2 haploid polar nuclei of the large central cell. 2 haploid large central cell ला present असणाऱ्या हे polar nuclei. These are the 2 polar nuclei. बघा ह्या ठिकाणी दिले 2 polar nuclei. And these 2 polar nuclei, the haploid polar nuclei of the large central cells, have fused to form the diploid secondary nucleus. त्याला diploid secondary nucleus म्हणतात. When the 2 haploid polar nuclei of a large central cell fuse to form diploid secondary nucleus, किंवा त्याला definitive nucleus सुद्धा म्हणतात. Definitive or the secondary nucleus just prior to fertilization. Just prior to fertilization, this 7-celled and 8-nucleated structure. Now look the pictures here. Nuclear fusion झाल्यानंतर म्हणजे 2 न्यूक्लियाय सेंटरला फ्यूज झाले, 2 पोलार न्यूक्लियर फ्यूज झाले. That is known as the secondary nucleus. ह्याला secondary nucleus म्हणायचं. These are the antipodals which are the present toward the chalajal end, and the group of 3 cell is known as the egg apparatus. These are the known as the antipodal cell. हे आहे antipodal. These are the antipodal. The antipodal. These are the secondary nucleus. Then egg apparatus. These are known as the egg apparatus. आता ह्या egg हे झालं 7-celled 8-nucleated structure. Just prior to fertilization, this म्हणजे फर्टिलायझेशनच्या अगोदर जे स्ट्रक्चर आहे, just prior to fertilization, these 7-celled and 8-nucleated structure are called as the embryo sac. या स्ट्रक्चरला मॅच्युअर एम्ब्रियो सॅक किंवा फिमेल गॅमेटोफाइट जस्ट बिफोर फर्टिलायझेशन. बघा, ड्रॉ अ नीट लेबल डायग्राम. परीक्षेत असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ड्रॉ अ नीट लेबल डायग्राम ऑफ फिमेल गॅमेटोफाइट जस्ट बिफोर फर्टिलायझेशन. जस्ट बिफोर फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन होण्याच्या अगोदरचं जे स्ट्रक्चर्स आहे, 7-celled 7 nuclei, which are the 7-celled 8-nucleated structures. 7-celled कशा? ह्या 3 6 आणि हे 7 सेल आणि 8-nucleated structure. इथले 3 न्यूक्लिया, इथले 3 न्यूक्लिया आणि इथले 2 न्यूक्लिया, असे 8 न्यूक्लिया. म्हणून त्याला म्हटलेलं आहे 7-celled and 8-nucleated structure are called as the embryo sac. Prior to fertilization, just before fertilization structures, this method of embryo sac development from a single megaspore, म्हणजे सिंगल मेगास्पोर पासून हा फिमेल गॅमेटोफाइट तयार झाला, embryo sac तयार झाला. Female gametophyte is also called as the embryo sac. This method of embryo sac development from single megaspore is described as monosporic development. Monosporic development बघा, परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. Describe the method of embryo sac development from single megaspore. That is a monosporic development
मोनोस्पोरिक डेव्हलपमेंटचा अर्थ काय होतो, एका सिंगल मेगास्पोर पासून 7 सेल्ड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर ऑफ एम्ब्रियो सॅक डेव्हलप होतो, त्याला म्हणायचं मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट मेथड ऑफ फॉर्मेशन ऑफ डिप्लॉइड formation of the embryo sac. The embryo sac development from single megaspore, so that this is the described as the monosporic development in angiosperm. The development of female gametophyte is the endosporic. Angiosperm मध्ये डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट ही इंडोस्पोरस आहे, म्हणजे आतमध्ये होते. इंडोस्पोरस दॅट मीन्स दी इनसाइड दी cells inside that of the within the megaspore. इंडोस्पोरचा अर्थ काय होतो की within a megaspore. So female gametophyte is the colorless. Female gametophyte हा colorless असतो, endospermic असतो, and it is cone cell in the ovule enclosed by the ovary. ओव्हरीने इन्क्लोज झालेला असतो, कोन सील्ड असतो, म्हणजे ओव्हरीच्या आतमध्ये असतो. एम्ब्रियो सॅक फिमेल गॅमेटोफाइट इन दी ओव्हूल. ओव्हूल काय इज इन्क्लोज बाय दी ओव्हरी. ओव्हरीने इन्क्लोज केलेला आहे. सो दॅट इन दिस इनसाइड दी ovary, enclosing that, such type of the development of the female gametophyte from the haploid megaspore. So that in this way, this such type of the development of the female gametophyte or the embryo sac. आपण जर बघितलं तर embryo sac कशा पद्धतीचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. तर आपण बघू शकतो ह्या ठिकाणी आता ह्या ठिकाणी ही डेव्हलपमेंटल स्टेजेस आपण बघू शकतो लाईक दिस. टू सेल कंडिशन, 2 न्यूक्लिएट, 4 न्यूक्लिएट, 8 न्यूक्लिएट. 2 न्यूक्लिएट म्हणजे फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन झालं, सेकंड मायटोटिक डिव्हिजन, फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन, सेकंड मायटोटिक डिव्हिजन and थर्ड मायटोटिक डिव्हिजन. अशा पद्धतीने 3 वेळा मायटोटिक डिव्हिजन झाल्यानंतर 8 न्यूक्लिआय, या ठिकाणी बघा 8 न्यूक्लिआय, 4 न्यूक्लिआय, 4 न्यूक्लिआय, 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर, 7 सेल and 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर. देन हे दिसते तुम्हाला सायनार्जिड्स. 2 लॅटरल सेल इज नोन एज द सायनार्जिड्स. सेंट्रल सेल इज एक आहे. 2 लॅटरल सेल इज नोन एज द सायनार्जिड्स which is known as the having hair like projection. त्याच्यावर hair like projection प्रेझेंट असतात. सो दिस आर द फिलिफॉर्म apparatus. इथे दाखवलेलं आहे बघा, फिलिफॉर्म apparatus, hair like projection like this. इथे बघू शकता hair like projections. हे काय करतो, व्हॉट इज द फंक्शन ऑफ द फिलिफॉर्म apparatus? फिलिफॉर्म apparatus of the synergids which are the guide the pollen tube toward the egg. So these are the structures of the त्या ठिकाणी antipodal cells. These are the group of 3 cells which are the present toward the chalazal end, central to polynuclear fuse. Central cell ला ठिकाणी फ्यूज होतात, तिथे फ्यूज झालेले आहे बघा. These are the polar nuclear fuse to form the secondary nucleus. The group of 3 cell is known as the antipodals which are the present at the chalazal end. Then group of 3 cell which is known as the egg apparatus which are the present at the micropellar end. Micropellar end present. These are the mature structures of the embryos. These are the mature structure of the embryo sac or the female gametophyte. Female gametophyte structure आहे. These are the mature female gametophyte. So that आता आपण ह्या ठिकाणी बघू शकतो. Now आता ह्या ठिकाणी आपण बघू शकतो हे आहे एम्ब्रियो सॅकचं स्ट्रक्चर्स. These are the chalazal end. हे chalazal end आहे. ह्या ठिकाणी group of the 3 cell is known as the antipodals. Group of 3 cells is known as the antipodals. याला antipodals म्हणायचं. At the center of the nucellus there is a 2 cell are fused.
two polar nuclear fuse is known as the a secondary nucleus, that is known as the polar cell. त्याला polar cells म्हणायचं, which are the present at the center of the nucleus, and then group of the three cells which are the present toward the micropolar end. Micropolar end कडे present असणारे group of three cell is known as the egg apparatus. या दोघांना मिळून egg apparatus म्हणतात. Egg and synergids, that is known as the egg apparatus. त्याला म्हणायचं egg apparatus. These are the known as the egg apparatus. Okay. Filiform apparatus. What is the function of the filiform apparatus? असा प्रश्न परीक्षेत विचारला जाऊ शकतो. Which guide the pollen tube towards the egg. म्हणजे पोलन ट्यूब ला गाइड करण्यासाठी हे फिलिफॉर्म ॲपॅरेटस आहे, जे की इथं एक प्रेझेंट आहे, एक कडे पास करण्यासाठी. हे सायनार्जिड्स आहेत. सायनार्जिड्स आर द प्रेझेंट. सो इन दिस वे these structures of the chalajal end, micropolar end, antipodols, in this way can learn about more and more details regards to the development of the female gametophytes. You also read the line to line in these chapters in the books, textbook of the board, Maharashtra State Board textbook. You have to read line to line such type of the development of the embryo sac. This method is known as the monosporic development in angiosperm. Embryo sac, 7 cell and 8 nucleated structure of the embryo sac are the developed prior to the fertilization, just before the fertilization, just prior to fertilization. Such method is known as the monosporic development stage or the monosporic development method. So development of female gametophyte is a endosporous, and within the megaspore. कशाच्या आतमध्ये होते? मेगास्पोरच्या आतमध्ये. So this a female gametophyte is the colorless. Female gametophyte हा colorless असतो and endosporic असतो, and so that in this way, such a way that to this cone sealed in the ovule. Cone sealed in the ovule म्हणजे ovule च्या आतमध्ये embryo sac, ovule ला enclosing केलेला आहे ओव्हरीने. In this way, so